नमस्कार शेतकरी बांधवांनो, ITC मार्समध्ये आपले स्वागत आहे. मी ITC प्रतिनिधी सूरज महाजन. आज आपण कापूस लागवड झालेल्या एक शेताची पाहणी करणार आहोत. तर माझ्यासमोर हे कापूस लागवड झालेले शेत आहे, पाहू शकता तुम्ही. कापूस लागवड झालेली आहे आणि इथं शेतमजूर महिला शेतमजुरांमार्फत निंदणी ही कापसाची सुरू आहे आणि ही निंदणी झालेली आहे. तर शेतकरी वर्ग कापसाला औषधी फवारणी करताना किंवा तणनाशक फवारणी करत असताना जे आपण पंप यूज करत असतो, वापर करत असतो, तर ते पंपाची पहिले खात्री करून घ्यायची आहे की आपण जे पंप वापरणार आहोत त्या पंपांमध्ये अगोदर 2,4-D या तणनाशकाचा वापर केलेला नसावा याची खात्री करूनच तुम्ही तणनाशक फवारणी करा किंवा औषधी कापसावरील फवारणी करावी. हे एक लक्षात घेण्यासारखं आहे. तर पाहू शकता या शेतकऱ्यांनी तणनाशक फवारणी केली होती कापसावर. तर कापसावर फवारणी करीत असताना यांच्याने चुकीने 2,4-D या तणनाशकाच्या फवारणीच्या पंपाचा वापर इथं झालेला आहे. त्यामुळे त्याचे साईड इफेक्ट इथं बघू शकता तुम्ही कापसावर झालेले आहेत. कापसाची ही पानं आहेत, ही भेंडीच्या पानासारखी लांब व शेंडा स्टॉप झालेला आहे, बघू शकता तुम्ही. तर असं साईड इफेक्ट झाल्यामुळे आपल्या शेताचे कापसाचे नुकसान होऊ शकत असते. तर शेतकऱ्यांनी याची काळजी करून फवारणी करीत असतानाचे तणनाशकाचे पंप 2,4-D या तणनाशकाचे पंप वापरू नये व आपल्या पिकाला नुकसान होईल नाही याची काळजी घ्यायची आहे. धन्यवाद.